Hello students, look at the page number 35 about language study. Today we will see the homophones and homographs. First we see homophones. What is the meaning of homophones? In our page number 35 there is information given. There are words that have the same pronunciation but differ in spellings. They are called homophones. For example, fair, fair, no, no. म्हणजेच याचा अर्थ काय होतो? होमोफोन्स म्हणजे इंग्रजीत काही शब्द असे असतात की ज्यांचे उच्चार किंवा प्रोनन्सिएशन सारखेच असतात, परंतु त्यांचे स्पेलिंग किंवा त्यांचा अर्थ वेगळा असतो. अशा शब्दांना आपण होमोफोन्स असे म्हणतो. उदाहरणासाठी फेअर हा शब्द घ्या. फेअर या शब्दाचा उच्चार सारखाच आहे, पण दिलेले स्पेलिंग मात्र वेगळे आहेत. FAIR फेअर या शब्दाचा अर्थ छान, सुंदर किंवा गोरा असा होतो आणि FARE फेअर या शब्दाचा अर्थ टॅक्सी किंवा बस यांच्या प्रवासाचे भाडे असा होतो. म्हणजेच तुमच्या लक्षात आलं असेल की फेअर हा शब्द उच्चारासाठी जरी सारखा असला तरी त्यांचे स्पेलिंग आणि त्यांचे अर्थ वेगळे आहेत. आता आपण होमोग्राफ्स म्हणजे काय हे पाहूया. होमोग्राफ्स म्हणजे इंग्रजीतील काही शब्द असे असतात की ज्यांचे स्पेलिंग व उच्चार सारखेच असतात, पण त्यांचे मीनिंग्स संदर्भानुसार वेगवेगळे होतात. अशा शब्दांना होमोग्राफ्स असे म्हणतात. आपल्या पेज नंबर 35वर त्यांनी माहिती दिलेली आहे. समटाइम्स द वर्ड्स हॅव द सेम स्पेलिंग्स अँड प्रनाउन्सिएशन बट can have different meanings in different situation. They are called homographs. For example, watch means observe. Watch means shows time. प्रथम आपण उदाहरण समजून घेऊया, म्हणजे तुम्हाला होमोग्राफ्स म्हणजे काय हे समजेल. आता वॉच हा शब्द इथे बघा, या दोन्ही शब्दांचे स्पेलिंग उच्चार सारखेच आहेत. स्पेलिंगसुद्धा सारखं आहे आणि त्यांचे उच्चारसुद्धा सारखे आहेत, परंतु या वॉच या शब्दाचा संदर्भ किंवा अर्थ दोन वाक्यामध्ये वेगवेगळा आपण घेऊ शकतो. वॉच या शब्दाचा अर्थ लक्ष द्या किंवा पहा असा होतो आणि दुसरा वॉच हा शब्द घेतला तर त्याचा अर्थ मनगटी घड्याळ असाही होतो. म्हणजेच तुम्हाला होमोफोन्स आणि होमोग्राफ्स यामधील अर्थ समजलाच असेल. मी परत एकदा होमोफोन्स आणि होमोग्राफ्स यांच्यामधील फरक समजून सांगते. होमोफोन्स म्हणजे इंग्रजीत असे काही शब्द असतात की ज्यांचे उच्चार सारखे असतात, परंतु त्यांचे स्पेलिंग किंवा अर्थ वेगळे असतात. अशा शब्दांना होमोफोन्स असे म्हणतो. आणि होमोग्राफ्स म्हणजे इंग्रजीत असे काही शब्द असतात की ज्यांचे स्पेलिंग आणि प्रोनाउन्सिएशन सारखेच असतात, परंतु त्यांचा अर्थ संदर्भानुसार वेगवेगळा घेतो आपण. अशा शब्दांना होमोग्राफ्स असे म्हणतो. मुलांनो, लक्षात ठेवा, होमोफोन्स आणि होमोग्राफ्स यांचे मिळून होमोनॉम्स तयार होतात. पेज नंबर 35वर आपल्याला एक एक्सरसाइज दिलेली आहे. त्याच्यामध्ये प्रश्न असा विचारला आहे, गिव्ह द होमोफोन्स ऑफ द फॉलोइंग. आता इथे आपल्याला 5 शब्द दिलेले आहेत आणि त्याचे आपल्याला होमोफोन्स सांगायचे आहेत. पहिला शब्द आहे ए, ब्ल्यू, BLUE. त्याचा होमोफोन्स काय होईल? ब्ल्यू, BLEW. त्यानंतर बी, बियर, BEAR. त्याचा होमोफोन्स काय होईल? BARE. सी, बीट, BEET. त्याचा होमोफोन्स BEAT. डी दिलेला आहे इथे TO2. त्याचा होमोफोन्स होईल
TWO आणि शेवटचा ई दिलेला आहे सन SON. त्याचा होमोफोन्स होईल SUN. क्वेश्चन नंबर 2. फाइंड फ्रॉम द लेसन द होमोफोन्स ऑफ द फॉलोइंग. ए. पिक द होमोफोन्स फ्रॉम द टेक्स्ट. मुलांनो, मी इथे तुम्हाला स्पेलिंग शब्दांचे सांगते की ज्यामुळे तुम्हाला होमोफोन्स लगेच समजतील, कारण त्यांचे उच्चार सारखेच असतात. नंबर 1, SEE, SEA. नंबर 2, WOOD, wood, WOULD, wood. Number 3, there, THERE, there. Homophones, THEIR, there. Number 4, seen, seen, SCENE आणि SEEN. नंबर 5, ओन, WON आणि त्याचा होमोफोन्स सुद्धा ओन आहे, पण स्पेलिंग OWN. नंबर 6, आय, EYE, होमोफोन्स आय आहे. नंबर 7, पीस, PEACE आणि PIECE. नंबर 8, थ्रीव, THREW, त्याचा होमोफोन्स आहे थ्रो, THROUGH. 9, हेन्स, HENCE आणि होमोफोन्स आहे HENS. आणि नंबर 10, नॉट, KNOT आणि होमोफोन्स NOT. नेक्स्ट क्वेश्चन, एक्सप्लेन हाऊ द अंडरलाईन होमोग्राफ्स डिफर इन मिनिंग. म्हणजे या प्रश्नामध्ये तुम्हाला दिलेले शब्द 2 वेगवेगळ्या वाक्यामध्ये वापरलेले असणार आहेत आणि होमोग्राफ्स कसे आहेत हे आपल्याला सांगायचं आहे. फर्स्ट सेंटेन्स, ही सॉ हिज 2 brothers. Saw is used as a verb and it shows past tense of the verb see. म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये आपल्याला सॉ हा शब्द वर्ब म्हणून वापर आणि तो सीचा पास्ट टेन्स सुद्धा आहे. आता दुसरं वाक्य बघू. द वूड कटर कट द वीक ब्रँच विथ हिज शार्प सॉ. या ठिकाणी सॉ हा जो शब्द आहे तो यूज ॲज अ नाऊन. इथे सॉ म्हणजे करवत. म्हणजे इथे वाक्याचा अर्थ काय होतो, तर वूडकटरने त्याच्या तीक्ष्ण अशा करवतीने एक वीक झालेली ब्रँच कट केली. बी बघूया आता. बी मध्ये काय दिलेलं आहे, द बर्ड इंज्युअर्ड हिज विंग्स. इथे हिज विंग्स यूज ॲज अ नाऊन म्हणजे त्याचे पंख. आणि दुसरं वाक्य काय दिलेलं आहे, ही लिव्ज इन द सी विंग ऑफ द बिल्डिंग. आता इथे विंगचा वेगळा अर्थ आहे. विंग म्हणजे बिल्डिंगमधील एक विभाग असा त्यांनी अर्थ लिहिलेला आहे की तो एका सी विभागामध्ये बिल्डिंगच्या तो राहतो. थर्ड सेंटेन्स बघूया. त्यामधलं ए, द एरोप्लेन विल लँड ॲट 9 PM शार्प. आता इथे लँड म्हणजे खाली उतरणे असा अर्थ घ्यायचा आहे. ते खाली उतरणे म्हणजे लँड हा शब्द यूज ॲज अ व्हर्ब. आणि बी मध्ये ही ओन्स 10 एकर ऑफ लँड. आता या वाक्यामधला लँड हा शब्द यूज ॲज अ नाऊन. लँड म्हणजे जमीन. म्हणजे एक शब्द 2 वेगवेगळ्या अर्थाने इथे वापरलेला आहे. त्यानंतरचं चौथं वाक्य बघूया आपण. ए मध्ये त्यांनी दिलंय, द हेड ऑफ द इन्स्टिट्यूशन वॉज ऑन लिव्ह. आता हेड हा शब्द नाऊन म्हणून वापरलाय आणि हेड म्हणजे मुख्य व्यक्ती. आणि बी मध्ये बघा, ही बेंट हिज हेड डाऊन विथ चिन. आता इथे हेड हा शब्द आपल्या बॉडी पार्टचा एक भाग म्हणजे आपले डोके असा म्हणून वापरला आहे. ही बेंट हिज हेड डाऊन विथ चिन. नाउ लुक ॲट द थर्ड क्वेश्चन. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस केअरफुली, underline the verbs and find out the tenses in the sentences. Now look at the first. The sun was now ascending the sky. आता याच्यामध्ये was आणि ascending हे verb आहेत आणि कोणता काळ वापरला या वाक्यामध्ये, तर पास्ट कंटिन्युअस टेन्स. कशावरनं कळालं आपल्याला, टू बीचं क्रियापद दिलेलं आहे पास्ट टेन्समधलं was आणि जो ॲसेंड हा जो व्हर्ब आहे त्याला ING लावलेला. याच्यावरनं आपल्याला समजलं की या वाक्यामध्ये पास्ट कंटिन्युअस टेन्स वापरलेला आहे. बी बघा, स्टील दे
टूक नो नोटीस ऑफ हिम. याच्यामध्ये टेकचं टूक हा वर्ब म्हणजे पास्ट टेन्स वापरलेला आहे, म्हणून इथे सिम्पल पास्ट टेन्स वापरलेला आहे असं सांगायचं आहे. टूकला अंडरलाईन करा. त्यानंतर तिसरा, सी इज स्टँडिंग ऑन अ लिटिल हाय जम्प ऑन द प्लेटो. आता याच्यामध्ये सुद्धा कोणता काळ वापरला आहे, तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरला आहे. इज हे प्रेझेंट टेन्समधलं टू बीचं क्रियापद आहे आणि स्टँडला ING लावलेला आहे, म्हणजे या वाक्यामध्ये सुद्धा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. त्यानंतर डी, ही लीन आउट इगरली. लीन्ड ED दिलेला आहे तिथे, म्हणजेच लीनचं पास्ट टेन्स दिलेलं आहे, म्हणून या वाक्यामध्ये सिम्पल पास्ट टेन्स आहे. लीन या व्हर्बला तुम्हाला अंडरलाईन करायचं आहे. त्यानंतर ई बघा, ही जस्ट फेल्ट डिझी. आता इथे फेल्ट हा फीलचा भूतकाळ आहे, म्हणजे इथे सुद्धा कोणता टेन्स वापरला आहे, सिम्पल पास्ट टेन्स. फेल्टला इथे अंडरलाईन करायचं आहे. मुलांनो, तुम्हाला इथे लँग्वेज स्टडीमध्ये एकूण 3 प्रश्न दिलेले आहेत, तर तिन्ही प्रश्न तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढा. हा तुमचा होमवर्क आहे. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. इफ यू लाईक, then like, share, comment and subscribe.